नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, महाराष्ट्रातील एक फारच खळबळजनक योजना जी आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना. याच लाडकी बहीण योजनेतील आणखी एक घटना आता समोर आलेली आहे. तसा शासनाने शासन निर्देश म्हणजे GR त्याचा काढलेला आहे, परंतु या गोष्टीमुळे परत एकदा या योजनेबद्दल वाद निर्माण होण्याची शक्यता आपल्याला दिसून येते. काही महिन्यांपूर्वी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या मंत्रालयाचा निधी वळवला जातो याबद्दल नाराजी जाहीर केली होती. आदिवासी विकास मंत्रालयाचा देखील निधी या लाडकी बहिणीसाठी वापरला जात होता आणि आज सकाळी हाती आलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा 344 कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाचे पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेले आहेत. मे महिन्याचा थकीत जो लाडक्या बहिणींचा 1500 रुपयांचा हप्ता होता तो देण्यासाठी सरकारी तिजोरीत खणखणाट असताना या सामाजिक न्याय विभागाचे परत 344 कोटी रुपये हे या लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी वळवण्यात आलेले आहेत. मुळातच ही योजना सुरू झाल्यापासूनच यातनं काय साध्य होतंय हे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना तर ते कळत नाहीये की प्रत्येक महिलेला म्हणजे नियमात बसणाऱ्या महिलांना 1500 रुपये त्यांच्या अकाउंटवरती टाकून कसला विकास साध्य होतोय हे अजूनपर्यंत तरी कळत नाहीये. कारण अशी अजून एकही सत्य घटना समोर आलेली नाहीये की शासनाने दिलेल्या या 1500 रुपयांचा वापर करून एखाद्या महिलेने फारच काही साध्य केलं असेल आणि तिची यशोगाथा आपल्या समोर येणं. टीव्हीवरती येणाऱ्या जाहिराती त्या सोडून द्या, कारण त्या जाहिराती अभिनेत्यांचा वापर करून बनवलेल्या असतात. एखादी आपली माता भगिनी ही खरंच त्या 1500 रुपयाच्या लाभाने तिचं आयुष्य पालटलं, तिला फारच मोठी मदत झाली असं तर काही अजून समोर आलेलं नसताना ही लाडकी बहीण योजना अनेक लोकांचा, जनतेचा क्षोभ, विरोधी पक्षवाले करतीलच त्याच्यावरती टीका, तो आपल्या चर्चेचा भाग नाही. पण टॅक्स पेयर्सचे जे पैसे शासनाच्या तिजोरीत जात असतात, आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशातला एक भाग देश आणि राज्य चालवण्यासाठी जेव्हा टॅक्स पेयर देतात, ते पैसे असे फुकटात वाटून सरकारला काय साध्य होतंय हे शोधून काढणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. कारण की अलीकडेच जो खुलासा या बाबतीत झाला त्या खुलासानुसार 80 लाख अपात्र महिला या योजनेत सापडलेल्या आहेत, ज्यांनी की वर्ष दीड वर्ष महिन्याला 1500 रुपये लाटलेले आहेत. म्हणजे शेकडो कोटींमध्ये हा आकडा जातो आणि आता दीड वर्षानंतर या महिला अपात्र ठरवण्यात आलेला आहे आणि त्यांना गेलेले पैसे प्रशासन परत वसूल सुद्धा करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगून दिलं. त्यावरती आपण बोललेलो आहे की परत पैसे वसूल करणं हे त्यांच्या राजकीय गैरसोयीचं होणार आहे. कारण 2024च्या निवडणुकीत याच लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयांनी या सरकारला फार मोठी मदत केली होती पुन्हा सत्ता मिळवण्यामध्ये. आता ते परत घेतले पैसे तर जनतेचा क्षोभ समोर जावा लागू शकतो. पण या लाडक्या बहिणींसोबत 80 लाख लाडक्या बहिणींसोबत बळजबरीने लाडके झालेले 14,298 पुरुष सुद्धा सापडले. हे पुरुष असून महिलांसाठी असलेल्या योजनेचा यांनी लाभ घेतला. इतके दिवस 1500 रुपये महिना लाटले सुद्धा आणि आता त्या 1500 रुपये त्यांना देण्याच्या ह्याच्यात काही कोटी रुपये सुद्धा सरकारचे त्यामध्ये गेले. अर्थात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की या पुरुषांकडनं आम्ही पैसे परत वसूल करणार, ते करणार का नाही करणार, खरंच केलेत का नाही केलेत हे आपल्याला कळण्याचा काही मार्ग नाही. पण विरोधकांचाच मुळात असा आरोप आहे की त्यावेळी कुठल्याही प्रकारची छाननी केली गेली नाही, कुठल्याही प्रकारचं केवायसी केलेलं नाही, ज्यांनी नावं नोंदवलेत त्यांची सत्यता तपासण्यात आलेली नाही. कारण निवडणूक 3-4 महिन्यांवरतीच आलेली होती आणि त्यांना घाईघाईत ही योजना सुरू करायची होती. ही योजना दुसरी तिसरी काहीही नसून लीगल पद्धतीने मतांसाठी दिली गेलेली लाच आहे असा आरोप विरोधक सुरुवातीपासूनच करतात. पण त्यात आता पुन्हा एकदा दलित घटक, वंचित घटक यांच्या उद्धारासाठी, यांच्या विकासासाठी जे मंत्रालय स्थापन केलेले आहे सामाजिक न्याय मंत्रालय, त्या मंत्रालयाचा निधी या लाडक्या बहिणींकडे वळवण्यात आलेला आहे.
म्हणजे या निधीची ज्यांना गरज आहे त्यांना या निधीपासून वंचित ठेवून पुन्हा या लाडक्या बहिणींना पैसे पुरवण्याचं काम सरकार करत आहे. 344 कोटी रुपयांना इकडनं तिकडे वळवण्यात मंजुरी दिलेली आहे. त्याचं GR निघालेला आहे आणि त्या जीवावरती आता हा मे महिन्याचा हप्ता या लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे. सरकारने खरंच समोर आणून दाखवावं की हे 1500 रुपये तुम्ही जे 2 वर्षांपासून लाडक्या बहिणींना देत आहे त्याचं काय साध्य झालंय हे सरकारने नक्की सांगावे. गरजूंना मदत करणं हे तर सरकारचं कर्तव्यच आहे. लोक टॅक्स त्यासाठीच भरतात, सरकारी तिजोरीत लोक टॅक्स त्यासाठीच ओततात. गरजूंना नक्की मदत करा. महिलांच्या उद्धारासाठी 100% निधी खर्च करा, पण त्याचा काही अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. त्या पैशातून खरंच काय साध्य झालं हे कळलं पाहिजे. टॅक्स पेयर आहेत या राज्याचे लोक, त्यांना विचारण्याचा अधिकार आहे की आम्ही दिलेल्या पैशातून नेमकं काय साध्य झालं. राज्यासाठी, लोकांसाठी, जनतेसाठी, मतदारांसाठी, महिलांसाठी, सर्वांसाठी काय साध्य झालं हे जरूर सरकारने प्रसिद्धी पत्रक काढून का होईना पण ते सांगायला पाहिजे. अर्थात या त्या मंत्रालयाचा निधी इकडे वळवून काय साध्य होतंय, राजकीय हित साध्य होतंय, पक्षाचं हित साध्य होतंय, युतीचं हित साध्य होतंय, आघाडीचं हित साध्य होतंय का काय होतंय. आम्हाला महिलांचं हित साध्य होत असेल तर काहीच अडचण नाही, तुम्ही निधी वाढवा अजून या योजनेचा. पण त्यातून जर काहीच साध्य होत नसेल तर कृपया फेरविचार नक्की करा. मित्रांनो, याबाबत आपलं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.